ते मोहोळ तालुक्याला आपल्या मोहोळ मतदारसंघाला आले. वर्तमानपत्रामध्ये मी पैसे आणले, तू कसे काय आणले पैसे, तुला काय संबंध आहे, तू निवडणुकीला पडला, विधानसभेच्या सभागृहात तर मी होतो, कृषी मंत्र्याकडे मी होतो, पवार साहेबांच्या मागात तगादा लावणारा मी होतो, भोसलेंच्या मागात तगादा लावणारा मी होतो, डेप्युटी चीफ कलेक्टरला धारेवर धरणारा मी होतो. पण तू वर्तमानपत्रामध्ये चुकीच्या बातम्या आणून 59 कोटी मी आणले मोहोळ तालुक्यातल्या शेतकऱ्यासाठी, अशा पद्धतीच्या खोट्या बातम्या टाकून शेतकऱ्यांची दिशाभूल केली. कृषी विभागाच्या ऑफिसमध्ये साजरा होत असताना या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे आमचे नेते, ज्यांनी हयातभर या शेतीच्या काळामध्येच आयुष्य घालवलं, ते आमचे सर्वांचे लाडके नेते बळीराम काका साठे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चरणराजे चौरे, या मोहोळ नगरपालिकेचे प्रथम नगराध्यक्ष रमेशजी बारसकर, श्रीकांत देशमुख, माजी मित्र नगरसेवक सत्यवान देशमुख, मंगेश आबा, आणि विशेष करून या कार्यक्रमाचं आयोजन कृषी अधिकारी म्हणून अत्यंत चांगले केले ते आमचे पवार साहेब. कोणाची नावं राहिली असेल तर क्षमा असावी. आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेला मोहोळ मतदारसंघातील आमचा शेतकरी बांधव, उत्तर सोलापुरातून आलेला शेतकरी बांधव, बंधू आणि भगिनींनो, आज हा कार्यक्रम करत असताना शासन हे शेतकऱ्यांसाठी विविध योजनेच्या मार्फत शेतकरी सक्षम झाला पाहिजे. तो अन्नदाता आहे, तो जगाचा पोशिंदा आहे. परंतु आज देशामध्ये, राज्यामध्ये जर एक विदारक चित्र आपल्याला पाहायला मिळत असेल तर याच 2 वर्षामध्ये 3000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ज्यावेळेला अधिवेशन चालू होतं तर 5 आठवड्याच्या बजेटच्या अधिवेशनमध्ये आम्ही सरकारकडे आशेने बघत होतो की शेतकऱ्याला कर्जमाफी मिळावी, परंतु शेतकऱ्याला कर्जमाफी मिळाली नाही. निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये राज्याच्या सत्तेवर जर आलो तर 7 बारा कोरा करू असं सांगणारं सरकार ज्यावेळी राज्याच्या सत्तेवर येतं त्यावेळेला शेतकऱ्यावर वाऱ्यावर सोडलं जातं. ही शोकांतिका गेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये मी आमदार म्हणून पाहिली. प्रचंड मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी मतदान केलं, परंतु 5 आठवडे मी पाहत होतो की सरकार हे शेतकऱ्याप्रती अनास्थ आहे, अशा पद्धतीची भावना माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये निर्माण झाली. लाडक्या बहिणीला जरूर पैसे द्या, पण शेतकरी जर जगला नाही तर तुम्ही धान्य कुठून आणणार. मला माझे मित्र बोलले की गिर गाय ही गुजरातची म्हणून आज देशामध्ये, देशाच्या बाहेर उदयास येत असताना आपली खिलार गाय ही मागं पडत आहे. याही गोष्टीचं आत्मचिंतन माझ्यासारखा कार्यकर्ता म्हणून मी आपल्याला म्हणालो की मी बघायला येतो तुमच्या गायी, तर माझ्या जर घरी भेटायला आला तर माझ्याकडे 30-40 गायी आहेत. प्रचंड जनावरांचं प्रेम असणारा हा आमदार तुमच्या मोहोळ तालुक्याला बसला. त्याच्या दुधात काय, त्याचा नफा तोटा न बघता 10-12 एकर वैरण करून जनावरं कशी जगवायची ही भूमिका मी ठेवली. मला एक आवड होती. आणि बांधवांनो, की अमूलाग्र असं आपल्याला शेतीमध्ये बदल करावा लागेल. येणारा काळ हा अत्यंत कठीण आहे. शेतामधून आपले मुलं बाहेर पडायला लागलेले आहेत. IT कंपन्या असतील, विविध उद्योग असतील, आणि मग शहरीकरणाची वाढ होत असताना महात्मा गांधींनी सांगितलं होतं की गावाकडे चला,
आज गावाकडे परिस्थिती अशी आहे की बाहेरून लोक कामाला आणावे लागतात, आता कामगार भेटत नाही. औद्योगिकरणाची कास ज्यावेळी पकडली तेवढा बटणावर बी आता कारखाने चालू व्हायला लागले. आणि मग शेती तुम्ही उद्या काय देणार आहात? त्यामुळे शेती जगली पाहिजे, शेतकरी जगला पाहिजे. तो या जगाचा अन्नाचा पोशिंदा आहे. तो जर जगला नाही तर येणारा काळ हा अत्यंत बिकट असेल. आणि म्हणून एक आमदार म्हणून मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला सांगतो, सरकारकडे ज्या ज्या योजना असतील त्या साऱ्या योजनेचा फायदा, शेतकऱ्याच्या निगडीत ज्या बी योजना असतील त्या साऱ्या योजनेचा फायदा या मोहोळ तालुक्याला झाल्याशिवाय राहणार नाही. कृषी अधिकारीपर्यंत पवार आपल्याला बी सूचना करतो की राज्य सरकार गेल्या वेळेला जे कृषी मंत्री होते दादा भुसे, आमचे चांगले मित्र होते, 30-32 वर्षाचा काळ आम्ही दादा भुसेंबरोबर काढला. डीपीटीसीची बैठक झाली, मी पहिला आमदार होतो की पीक विम्याचे पैसे हे शेतकऱ्याला द्या म्हणून. कलेक्टरला मी धारावर धरलं. मला चरणदास कलेक्टरने 2 लेखी पत्र पाठवले पीक विम्याच्या संदर्भात. महाराष्ट्राच्या विधिमंडळात सुद्धा शेतकऱ्याला तुम्ही भाड्यावर सोडवणार आहात का? एकीकडे 3-3 हजार 4-4 हजार भोगस नावं टाकून कोट्यवधी रुपयाची लूट बीडमध्ये झाली, बीड नंतर उस्मानाबादमध्ये झाली. आणि उस्मानाबादमध्ये तर तुम्ही माहिती घ्या, तब्बल 3-3.25 हजार शेतकरी कुठले? बीडचे. आणि लाभ कुठे घेत आहेत? उस्मानाबादमध्ये. अशा पद्धतीचं एक विदारक चित्र पीक विम्याच्या संदर्भामध्ये भूमिका मी डीपीटीसीच्या बैठकीत लावली. माननीय मंत्री महोदयांना लेखी पत्र दिलं. राज्याच्या सर्वोच्च सभागृहामध्ये बोललो. त्यावेळेला आम्हाला असं कळालं की 6,000 कोटी रुपये हे शेतकऱ्यांसाठी पीक विमा कंपन्यांनी महाराष्ट्राच्या दिले. त्यातले 59 कोटी हे मोहोळ तालुक्याला, आपल्या मोहोळ मतदारसंघाला आले. वर्तमानपत्रामध्ये मी पैसे आणले, तू कसे काय आणले पैसे? तुला काय संबंध आहे? तू निवडणुकीला पडला. विधानसभेच्या सभागृहात तर मी होतो, कृषी मंत्र्याकडे मी होतो, पवार साहेबांच्या मागात तगादा लावणारा मी होतो, भोसलेंच्या मागात तगादा लावणारा मी होतो, डीपीटीसी कलेक्टरला धारेवर धरणारा मी होतो. पण तो वर्तमानपत्रामध्ये चुकीच्या बातम्या आणून 59 कोटी मी आणले मोहोळ तालुक्यातल्या शेतकऱ्यासाठी, अशा पद्धतीच्या खोट्या बातम्या टाकून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जाते. याही गोष्टीची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी. आपल्यावरती काही उपकार म्हणून दिलेले नाहीत पैसे. 6,000 कोटी रुपये महाराष्ट्र शासनाच्या वाट्याला आले महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी. आपल्यालाही पवार सूचना करतो, उद्या या संदर्भात आपल्याला बैठकीत बसायचंय की ज्या काही तक्रारी आलेल्या आहेत, आता समजा सत्यवान देशमुख याला पीक विमा 2,000 रुपये भेटलाय आणि रमेश बारसकरला पीक विमा 20 रुपये भेटलाय. हे कोणते निकष लावले तुम्ही शेतकऱ्यांना? एखाद्याला 100 रुपये आणि एखाद्याला 1,000 रुपये. त्यामुळे याच्यामध्ये सुद्धा गडबड झालेली आहे. हा निधी वितरित करण्यापूर्वी तिची आपल्याला सखोल चौकशी करावी लागेल. जर काही गडबड झाली तर कुणाची मुलीचा केली जाणार नाही. कारण शेतकरी अगोदरच मेलाय, त्याला आता जास्त मारण्याचा प्रयत्न करू नका, अशी सूचना मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला करतो. ज्यांना ज्यांना बक्षीस मिळाली, आज कदाचित घरी जात असताना त्यांना आनंद होईल. आमच्या आष्टीमधला एक शेतकरी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये केळीची लागवड करतो आणि लागवड केलेली केळी देश विदेशामध्ये जाते आणि त्या संदर्भामध्ये आज त्याला गुच्छांनी आंब्याचं झाड देऊन, त्याला गुलाबाचा फूल देऊन सत्कार केला. हा एक आनंदाचा क्षण आहे. पण आष्टी हे माझ्या बाजूचं गाव, मी रोपड्याचा आणि त्या आष्टीचं एक आनंद होतो. आपल्याच तालुक्यातला आहे सत्यवान. कधी इंदापूर, कधी मुंबई, कधी पुण्यावरनं तुमच्या माझ्या आमदाराला माणसं आणावी लागली. आताचा आमदार आहे हा आपल्यातला भूमीतला आमदार आहे. त्यामुळे इथली साऱ्या गोष्टी हा स्थानिक आमदार म्हणून मला लक्षात येतात. आणि मग तो आष्टीचा शेतकरी विदेशामध्ये केळी घेऊन जातोय आणि त्याचा सत्कार
हा कृषी भवनामध्ये होता. अशा अनेक शेतकऱ्यांचे सत्कार झाले पाहिजे. हा मोहोळ तालुका येणाऱ्या काळामध्ये आपण पाहचाल. आपण खिलार गायचं संगोपन सांगितलं मला. आता आपल्या तालुक्यामध्ये अत्यंत चांगला काम करणारा आमदार भेटलेला आहे. तुमच्या खांद्याला खांदा देऊन काम करेल. मलाही जनावरांची आवड आहे. आपली मदत घेऊन इथं शेतकऱ्याला कसा आपला फायदा होईल त्या पद्धतीने आपण येणाऱ्या कालखंडामध्ये एक रूपरेषा आखू. त्या पद्धतीने काम केलं जाईल. सिंचनाच्या बाबतीमध्ये जर शेतकऱ्याला पाणी दिलं, रस्ता दिला, तर या जगात शेतकऱ्यासारखा सुखी कुणीच नाही. त्याला कुणाच्याही दारात जायची गरज नाही. तो लाखाचा पोशिंदा आहे. त्याच्या दारात तुम्हाला जावं लागेल, गहू मागायला जावं लागेल, ज्वारी मागायला जावं लागेल, दूध मागायला जावं लागेल. शेतकरी हा सदा नाही, परंतु त्याला रस्ता द्यायचा नाही, त्याला पाणी द्यायचं नाही, त्याला पीक विम्यामध्ये फसवायचा, त्याला बँकेचं द्यायचं कर्ज, आणि तो संपला तरी ते कर्ज फेडत नाही. शेवटी त्या कर्जासाठी त्याला आत्महत्या करावी लागते. अशा पद्धतीचं चित्र निर्माण झालं. आणि म्हणून मी आमदार झाल्यानंतर एक भूमिका घेतली की 20 वर्षापूर्वी आष्टी उपसा सिंचन योजना होती आणि त्याच्या शेतकऱ्यांची 32 कोटी रुपये भूसंपादनाची बाकी होते. सत्यवान मी राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे तगादा लावला की आष्टा उपसा सिंचन योजनेला मला 40 कोटी रुपये ताबडतोब द्यावे लागतील. आणि सत्यवान घेतल्याशिवाय उठलो नाही. आणि मी बाळासाहेबांचा सैनिक आहे, लक्षात ठेव. आता आस्तीकरणाचं काम आपण चालू करतोय. पाण्याची गळती बंद होईल आणि येणाऱ्या काळामध्ये आष्टीमधून एक थेंब सुद्धा पाणी न गळता ते शेतकऱ्याला जर मिळालं, त्याच्या शिवारामध्ये जर ते पाणी खेळलं, तर खऱ्या अर्थाने विकास झाल्याशिवाय राहणार नाही. विकास काय असतो हे येणाऱ्या काळामध्ये हा राजू खरे दाखवल्याशिवाय सुस्त बसणार नाही. आपण सर्व इथं आलात, सर्व शेतकरी बांधव. आपल्याला बक्षीस मिळाले, उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले, शासनाकडून काय आलेल्या योजनेतून आपल्याला बक्षिसं मिळाली. एक गोष्टीची फक्त दुःख आहे की गोपीनाथ मुंडे ही जी योजना आहे की अपघाती निधन झाल्यानंतर आपण 2 लाख रुपये 1 लाख रुपये देतो. या योजनेसंदर्भात मी पुढच्या बारीनं पंकजाताईंना भेटली तर थोडी जास्त आपल्याला निधीची मागणी एक आमदार म्हणून माझ्या बाकीच्या सर्व सहकारी आमदाराला घेऊन करील. पण लाखामध्ये 2 लाखामध्ये काहीच होत नाही. एखाद्या शेतकरी आत्महत्या केला असेल आणि त्याला जर 2 लाख रुपये देत असेल आणि त्याच्या घरी जर 2-3 मुले असेल तर तो काय करणार. मग त्याच्याही अनुदानाच्या वाढीची मागणी तातडीनं सरकारकडे केली जाईल. पण या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सर्व शेतकरी बांधवांना हात जोडून विनंती करतो की आता शेताकडे लक्ष द्या. शेतीच्या निगडीत कुठली बी अडचण असू द्या, तो कुणाही पक्षाचा असू द्या, अर्ध्या रात्रीचा मला फोन करा, मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. अशा पद्धतीचे अभिवाचन देऊन मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.